आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण नावाचं आणि जे पत्रक होतं, दैनिक होतं, वर्तमानपत्र होतं. तर दर्पण म्हणजे आरसा. पत्रकारिता कशी असावी तर ते आरशासारखी असावी. आरसा काय करतो, जसं आहे तसं दाखवतो. जसं आहे तसं समाजात मांडण्याचं काम जो करतो त्याला खरं पत्रकार म्हणतात. आणि या पत्रकारिता पण या पत्रकातून गेली आणि मग आता जसंच्या तसं दाखवायचं म्हटल्यानंतर बऱ्याच अडचणी पण असतात. पण खरा पत्रकार तो आहे, कितीही अडचणी आल्या तरी तो सत्यच दाखवतो. मग प्रसंगी जेलमध्ये जाण्याचा प्रसंग आला तरी चालेल. असे अनेक पत्रकार आजपर्यंत जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. आणि जेलमध्ये जरी गेले तरी जेलमध्ये काय कारभार चालतो तो सुद्धा लेखणीद्वारे समाजापुढे मांडण्याचं काम जो करतो तो पत्रकार असतो. तो जेलमध्ये गेला तो शांत बसत नाही, तिथं काय चालतं हे सुद्धा लेखणीद्वारे समाजामध्ये येत असतं. याचा अर्थ पत्रकारात दर्पण असतो. आणि म्हणून दर्पण याद्वारे इतर पत्रकारांनी आदर्श घ्यावा. आणि बाळशास्त्री जांभेकर हे आदर्श व्यक्तिमत्व होतं पत्रकारांमध्ये. त्यांची जयंती म्हणून पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्याबद्दल सर्वच पत्रकार बंधूंना धन्यवाद.